जाऊयात मैदानाच्या आतमध्ये सेमीफायनल क्रमांक 1 SPL सुरूर प्रीमियर लीग आयोजित भव्य फुल पिच स्पर्धा आणि दुसरा दिवस सेमीफायनलची मॅच कवठे वर्सेस वेळे. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर रेडी, बॅटिंग मार्क वरती मयूर. पहिलाच बॉल, ऑन साइडला खेळला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या रिजन मध्ये 2 धावांसाठी तो बॉल आपण पाहू शकतो आणि 2 धावांनंतर स्कोर कार्डला आकार आलेला आहे. जबरदस्त मॅच पाहतोय आपण. षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी गणेश बॉलिंग मार्क वरती आहे वेळे संघासाठी. आउटसाइड दी लेग स्टंपच्या बाहेरून बॉल चाललाय. वाईड बॉल, एक्स्ट्रा कव्हरला स्ट्रोक खेळाय. क्षेत्ररक्षक दूरवरती, बॉल सीमा रेषाच्या पलीकडे चाललाय, फरार होईल. 4 धावांसाठी येतोय चौकार. सात धावा धावफलकावरती. सेवन रन्स आर ऑन द बोर्ड. 7 धावा. टप्प्याचा बॉल ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे 38 सर्कल मध्ये आणि 1 धाव कंप्लीट. एका धावेच्या मदतीनं 8 धावा धावफलकावरती. हा बॉल आडवा बॅटनं ऑन साइडला खेळला. क्षेत्ररक्षक आहे 38 सर्कल मधून येतोय डीप मध्ये आणि 1 धाव कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीनं 9 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर फर्स्ट इन प्रोग्रेस. कवठे वर्सेस वेळे अशी मॅच आपण पाहतो. दोन्ही संघ तगडे आहेत. सेमीफायनल क्रमांक 1 ची मॅच. हो, यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप. चांगला बॉल, डॉट बॉल. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. फुल टॉस बॉल आणि बॉल लॉंग ऑफच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती धावा लागतायत. 13 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 13 धावा. टीम मीटिंग साठी संधी नाहीये. चला सामान कमी आहे. बॉलिंग ट्रॅक वरती प्रसाद. 13 धावा धाव फलकावरती आहेत. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक
येतोय एक सिंगल. यावेळेसचा स्ट्रोक फसला बॉल बॅकवर्ड रिजन मध्ये. एक धाव. ऍक्शन साठी रिप्ले अंपायरने मागितलेला आहे. इट्स अ नो बॉल. बॉलर बॅन असेल. नवीन बॉलर तुम्ही बॅन नाही केला, सरळ टाकू दे. पुन्हा फेकला की पुन्हा नाही. देणार की चला बॉलर बॅन होणार नाही, फक्त नो बॉल असेल. प्लस 2 धावांची पॅनल्टी कमिटीचा आणि असोसिएशनचा निर्णय आलेला आहे. नो प्लस 2 3 4 रन भेटल्या का? चला चालू करून घ्या. चला मॅच स्टार्ट ठेवा. हे कोणी झाला म्हणते. चला धाव फलकावरती धावा लागतायत. 19 धावा. एकोणीस रन स्कोरबोर्ड वरती. ओव्हर नंबर 2 साठी आमंत्रित केले किरण यांना. ऑलराऊंडर कॅटेगरीतला खेळाडू आहे. 5 चेंडू डिलिव्हर करण्यासाठी किरण आपण पाहतो. यावेळेचा बॉल समोर खेळला डीप लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल कंप्लीट केली जाते. दोन बॉल झालेत.
20 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 चा खेळ चालू आहे. यावेळेस ऑन साइडला मोठा स्ट्रोक खेळलाय जरूर. क्षेत्ररक्षक येतोय बॉल पर्यंत. कॅच मिस. चला स्पीडअपली. अंपायर वॉच लावून सहकार्य करा. आपण टाइम देऊया. 4:27. फुल टॉस बॉल वरती प्रहार. नो बॉल +6. पुढचा बॉल फ्री हिटचा. बीमर नो. कसला नो आहे? फिकी. ओके. तू 9 रन भेटले का आत्ताच्या? पुन्हा एकदा ऑन साइडला स्ट्रोक खेळला आहे. क्षेत्ररक्षक आहे आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी येतोय चौकार. पेनल्टीच्या आत्ताच्या नो बॉलच्या किती? किती बॉल? 2 का? टोटल 35 झाला ना? 9. अरे मागाच्या 7 आले पेनल्टी. 35 धावा धावफलकावरती. सेमीफायनल क्रमांक 1 ची मॅच. बॉल 4 झालेत. पुन्हा एकदा लगातारचा हा ब्लास्ट बाउचरच्या बॅच मधून येतोय. क्लासिकल अंदाज 6 धावांसाठी मॅग्निफिसंट षटकार. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहिला मी ते. षटकाराच्या मदतीने 41 धावा धावफलकावरती. 41. अजूनही शेवटचा चेंडू महत्वाचा आहे. यावेळेचा चांगला बॉल आपण पाहतोय आणि डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ संपला. 41 रन स्कोरबोर्ड वरती. षटक क्रमांक 3 ला होईल सुरुवात. वेळे वर्सेस कवठे. सेमीफायनल क्रमांक 1 ची मॅच. 4:35 ला तुमची इनिंग संपणं गरजेचं आहे. बॉलिंग टीम आपण सहकार्य करा. लेफ्ट हँडेड बॅटर मयूर. व पहिलाच बॉल यावेळेस मिडल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डाऊन येत आहेत. कॅच मिस आणि त्यानंतर 2 धावा कंप्लीट. तशी डाऊटफुल. बॅटची एज घेतली. त्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. लगातारचे 3रा बॉल. जबरदस्त बॉल मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल. कुलदीप.
42 धावा धावफलकावरती. यावेळेचा बॉल देखील ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु 2 धावांसाठी बॉल जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये आणि 2च्या मदतीनं स्कोरबोर्ड वरती 44 रन. हा स्ट्रोक ऑन साइडला 4 धावांसाठी आणि 48 धावा धावफलकावरती. लास्ट बॉल ऑफ द थर्ड ओव्हर. पुन्हा एकदा परफेक्ट मिडल केलाय समोरच्या दिशेनं. ओव्हर पिच बॉल वरती प्रहार षटकार. स्क्रीनवर लागला तुला पुन्हा लागला बॉल. नशीब तिथं लागून इकडे स्क्रीनवर बरं माझ्याकडे आला नाही. 54 रन धावफलकावरती आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 55 धावांचं लक्ष आहे. बीजीएम टीम, बीजीएम वाई आणि खानापूर या 2 संघांमधला टॉस करूया आपण. चला टॉस साठी या बीजीएम वाई. खानापूर टॉस सेमीफायनल क्रमांक 2 चा केला जातोय. जितेंद्र चव्हाण सर यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. चला
दुसरा मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळलाय, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. पहिल्या बॉल वरती चौकार येतोय. कुलदीप यांच्या बॅट मधून हा चौकार आलेला आहे. पहिल्याच बॉलला चौकार. मनीष वर्सेस कुलदीप असं बॅटल. यावेळेसचा बॉल 2 धावांसाठी डिक्लेअर झोन मध्ये. 6 धावा धावफलकावरती. मनीष पोळ यंग टॅलेंट. हो यावेळेस समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक येतोय खाली. डाऊन दी बॉल. कॅच फसला. कॅच विन मॅच असं म्हटलं जातं आणि कॅच फसलाय. सात धावा धावफलकावरती आहेत. जबरदस्त मॅच मैदानामध्ये. सेमीफायनल 2चा थरार. टप्प्याचा बॉल ऑन साइडला खेळला आहे. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. 2 क्षेत्ररक्षक त्या रिजन मध्ये आणि पकडला कॅच. बिग विकेट डाऊन. जबरदस्त विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. किरण बॅक टू पवेलियन. महत्वाचा खेळाडू किरण यांची विकेट आलेली आहे. मनीष यंग टॅलेंट युवा खेळाडू आहे आणि पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये मुंबईमध्ये आपला जलवा दाखवलाय. कवटेगावचं नाव मोठं केलं. निश्चित वाई तालुक्याचा अभिमान म्हणून या खेळाडूला ओळखलं जात आहे. आणि यंग टॅलेंट ज्या पद्धतीने आपण पाहतो पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये खेळणारा खेळाडू, त्यासोबत वाई तालुक्यातील दर्शन धनावडे हा खेळाडू अंडर-22 पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये खेळलेले आहेत. हे खेळाडू वेळे संघासाठी नवीन बॅटर प्रणव मैदानाच्या आतमध्ये. 7 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस पहिलाच बॉल प्रणव यांनी फेकून दिलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी येतोय चौकार. धावा. पुन्हा एकदा वेळेस कॅच फसला आणि त्यानंतर बॉल थांबवण्याचा प्रयत्न. 2 धावांचा कॉल मिळालाय. 1 से भले 2. 2 धावा कंप्लीट आणि 2च्या मदतीने स्कोर बोर्ड वरती धावा लागतात. टोटल 13 धावा. तेरा धावा धावफलकावरती आहेत. एका मॅच मध्ये 5 धावा झाली पाहिजे का. ओव्हर नंबर 2 प्रवीण पोळ बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. फिरकीचा जादूगार म्हणून या खेळाडूला ओळखलं जातं. फिरकीपटू. तर समोर हार्ड हिटर कुलदीप. यावेळेसचा बॉल पहिलाच बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. व्हाईट बॉल. यावेळेसचा ऑन साइडला स्ट्रोक अलॉंग द कार्पेट स्ट्रोक पहिला मिळालाय. क्षेत्ररक्षक येतोय बॉल पर्यंत. 2 धावांचा कॉल मिळालाय.
आणि 2 धावा मैदानामध्ये कंप्लीट करत असताना संघ आपण पाहतोय 2च्या मदतीनं 16 धावा. अकरा बॉल येणारे आणि 39 ची गरज. हा स्ट्रोक मिडल केलाय, हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येतोय, पकडली या कॅच, बिग विकेट डाऊन. प्रवीण पोळ यांना सफलता मिळते. बॅटर नेम अभिषेक. नवीन बॅटर मैदानामध्ये अभिषेक दाखल झालेले आहेत. 10 बॉल आणि 39 ची गरज आहे. यावेळेस ऑफस्टम्पच्या बाहेरून बॉल गेलाय, वाईट बॉल येतोय. 10 बॉल आणि 38 इथून पुढे मॅच जिंकण्यासाठी बनवाव्या लागतील. प्रत्येक बॉल वरती बिग हिट करावा लागेल. वेळेस बॅकवर्ड रिजन मध्ये एक सिंगल मिळते. सात बॉलांनी 35 ची गरज. बड्डे रूम बी मग तिथला जायला कुठे 7 स्टारला. पकडली या कॅच, विकेट डाऊन आणि या मॅच वरती वर्चस्व निर्माण झालेलं आहे टीम कवठे संघाचं. चार बॉल आणि 31 ची गरज आहे.
2 बॉल आणि 31 धावांची गरज म्हणजे सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये जर आपण विचार केला ना तर निश्चित कवठे संघ मेगा फायनलिस्ट म्हणून आपल्याला पाहायला मिळेल. कारण शिक्कामोर्तब विजयाच्या दिशेनं वाटचाल करत असताना कवठे संघ आपण पाहतोय. दोन बॉल आणि 31 ची गरज आहे. एक बॉल आणि 30 ची गरज आहे इथून पुढे. परफेक्ट मिडल केला ऑन साइडला आणि 6 धावांसाठी निश्चित येतोय षटकार. परंतु टीम कवठे मेगा फायनल मध्ये दाखल होणारा संघ अभिनंदन. टीम वेळे आपण देखील खूप चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये सर्वांसमोर पोहोचवलाय. आपलं देखील अभिनंदन. चला चला टीम खानापूर आणि बीजीएम वाई